students, in this video we will learn about the Newton's law of motion. There are the three laws. आपल्याला या व्हिडिओमध्ये आता न्यूटन लॉज ऑफ मोशनचे 3 लॉ शिकायचे आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल बघितले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितले. आतापर्यंत आपण 4 पार्ट्स या चॅप्टरचे बघितले. आज आपल्याला काय करायचं आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन शिकायचे आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय आहे तर न्यूटन्स या शास्त्रज्ञाने शोधलेले 3 नियम आहेत. ते म्हणजे गतिविषयक असणारे 3 नियम. त्यामध्ये पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम असे आहेत. आज आपण पहिल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशन फर्स्ट नियम बघणार आहोत. आता फर्स्ट जो नियम आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हा इनर्शियावर डिपेंड आहे. आता तुम्हाला इनर्शिया म्हणजे माहिती पाहिजे. इनर्शिया म्हणजे काय? जडत्व. म्हणजे प्रत्येक वस्तूला स्वतःचं एक जडत्व असतं. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थ कुठल्या प्रकारचा गुणधर्म दर्शवतो तर जडत्वाचा नियम दर्शवतो. आता जडत्व म्हणजे काय? वस्तू द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट चेंज इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ मोशन. म्हणजे एखादी वस्तू असते, जर ती रेस्ट फॉर्ममध्ये असेल तर रेस्ट फॉर्ममध्येच राहते आणि मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये असते. तिची टेंडन्सी ती चेंज करत नाही. त्याला इनर्शिया असं म्हणतात. बघा, इनर्शियाची डेफिनेशन काय? द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट चेंज इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन इज कॉल्ड इनर्शिया. मग या जो न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे याच लॉला आणखीन इनर्शियासुद्धा म्हटलं जातं. आपल्याला बघायचं आहे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्यामध्ये काय आहे तर इट इज डिपेंडिंग अपॉन द बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. हा कशावर अवलंबून आहे? बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सवर हा अवलंबून आहे. यू मस्ट हॅव प्ले टग ऑफ वॉर. बघा, तुम्ही कधी रस्सी खेळ खेळला आहात का? म्हणजे दोरी असते, एका बाजूला काही प्लेयर असतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टीमचे प्लेयर असतात आणि दोघांमध्ये रस्सी खेळ खेळला जातो. ज्यामध्ये जोपर्यंत दोघांचा बॅलन्स फोर्स असतो तोपर्यंत तो काय असतो? इक्वल फोर्स असल्यामुळे ते जागच्या हलत नाही. परंतु जर समजा एका बाजूचा फोर्स वाढला, एका टीमचा फोर्स जर वाढला तर दुसऱ्या टीमचे सगळे खेळाडू काय करतात? या साईडला ओढले जातात. म्हणजेच बॅलन्स फोर्स कशामध्ये कन्वर्ट होतो? अनबॅलन्स फोर्समध्ये कन्वर्ट होतो आणि अशा पद्धतीने सगळे प्लेयर एका बाजूला ओढले जातात. याला रस्सीखेच असं म्हणतात. बघा, you must have played tug of war so long as the force applied by both the sides are equal. तुम्हाला माहिती आहे की यामध्ये फोर्स अप्लाय केलेला असतो दोन्ही साईडला इक्वल, तेव्हा त्याला म्हणतात बॅलन्स फोर्स. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ द अप्लाइड फोर्स. ऑन द अदर हँड व्हेन द अप्लाइड फोर्स बिकम अनइक्वल, म्हणजे जेव्हा अप्लाय केलेला फोर्स हा अनइक्वल होतो म्हणजे अनबॅलन्स होतो, अ नेट फोर्स गेट अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ रोप शिफ्ट्स इन दॅट डायरेक्शन. आणि त्याचा जो सेंटर ऑफ रोप आहे हा ज्या बाजूने ग्रेटर फोर्स अप्लाय होतो त्या डायरेक्शनने आपल्याला ओढला गेलेला दिसतो. मग यावरनं आपल्याला लॉ दिला आहे. बघा, परीक्षेला तुम्हाला एक्झाम्पल वगैरे काही येत नाही, फक्त तुम्हाला लॉ लर्न करायचं आहे की न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन नेमकं काय आहे. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर असेल तो रिमेन रेस्टमध्ये राहायचा असेल त्याला कंटिन्यू, तर तो रेस्टमध्ये राहतो. ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. जर त्याला एक समान गतीमध्ये जायचं असेल, एकसारखी गती करायची असेल तर तो मोशनमध्ये सुद्धा राहू शकतो. अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. कुठपर्यंत तो युनिफॉर्म मोशनमध्ये राहील किंवा रेस्ट फॉर्ममध्ये राहील? जोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत तो रेस्टमध्ये राहायचं तर रेस्टमध्ये राहील, रिमेन रेस्ट. आणि युनिफॉर्म मोशनमध्ये राहायचं असेल तर तो रिमेन युनिफॉर्म मोशनमध्ये राहू शकतो. यालाच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणतात. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो रेस्ट फॉर्ममध्ये असेल, त्याला युनिफॉर्म मोशनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये राहायचं असेल, इट डज नॉट मीन दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. जोपर्यंत त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो त्याची पोझिशन चेंज करत नाही. ॲक्च्युअली देअर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनादर सो दॅट द नेट फोर्स इज 0. हा नेट फोर्स काय मग? 0. Newton first law explained the phenomena of inertia
द इनॅबिलिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. It also explains the unbalanced force which cause a change in the state of an object at rest or in uniform motion. म्हणजे आपल्याला यावरून एकच लक्षात ठेवायचं आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे बघा, एखादा दगड जर समजा आपल्या घरासमोर पडून राहिलेला असेल तर तो पडूनच राहतो. जोपर्यंत आपण त्याला एका बाजूला उचलून दुसऱ्या बाजूला नेऊन ठेवत नाही तोपर्यंत तो त्याची पोझिशन रेस्ट फॉर्ममध्येच राहतो. म्हणजेच काय आहे, तो त्याच्या इनर्शियावर डिपेंड आहे, म्हणून याला लॉ ऑफ मोशन असं म्हणतात. यामध्ये काय आहे, मग तो रिमेन रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्ये राहतो. जेव्हा आपण त्याला उचलतो म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो आणि म्हणून तो त्याची पोझिशन आपल्याला चेंज झालेली दिसते. मग या लॉला काय म्हणतात, न्यूटन लॉ, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. समजलं आहे, फक्त लॉ लर्न करायचं आहे की ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एखादा ऑब्जेक्ट आहे तो रिमेन रेस्टमध्ये राहायचं असेल त्याला कंटिन्यू तो रेस्टमध्ये राहतो आणि त्याला जर युनिफॉर्म मोशन स्ट्रेट लाईनमध्ये करायचं असेल तर तो युनिफॉर्म मोशन स्ट्रेट लाईनमध्ये राहू शकतो. कुठपर्यंत, जोपर्यंत अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत तो रिमेन त्याच्या पोझिशनमध्ये राहतो. यालाच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणतात. मग आपण आता सेकंडकडे वळूया. सेकंड लॉ ऑफ मोशन हा मोमेंटमवर डिपेंड आहे. मग आपल्याला मोमेंटम म्हणजे काय माहिती पाहिजे. मोमेंटम म्हणजे मोमेंटम हॅज अ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. ज्या डायरेक्शनने त्याची व्हेलॉसिटी असते मोमेंटमची त्याच डायरेक्शनने त्याची आपल्याला व्हेलॉसिटी, मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला त्याचं काय दिसतं, सेम दिसतं. आता SI युनिटचा विचार केला तर आपल्याला फिल इन द ब्लँक्सला येतं, गिव्ह द SI सिस्टीम युनिट फॉर मोमेंटम. मोमेंटमचं SI युनिट आणि CGS युनिट काय आहे तर बघा, इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड अँड CGS सिस्टीम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. मग मोमेंटमचे दोन्ही युनिट लक्षात ठेवायचे आहे. SI सिस्टीममध्ये असणारं किलोग्रॅम मीटर पर सेकंड आणि CGS सिस्टीममधलं असणारं युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. इफ अन अनबॅलन्स फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस अ चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. जर एखादा अनबॅलन्स फोर्स ऑब्जेक्टवर कॅरी होत असेल तर त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, ऑब्जेक्टची बदलते. देन इट इज ऑल्सो कॉज अ चेंज इन इट्स मोमेंटम. आणि त्याची व्हेलॉसिटी बदलली म्हणजे त्याचं मोमेंटम पण बदलतं. द फोर्स necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. आणि म्हणजेच वस्तूला तिचं मोमेंटम, तिची व्हेलॉसिटी चेंज करायची असेल तर फोर्स गरजेचा आहे. फोर्स अप्लाय झाला म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होते आणि व्हेलॉसिटी चेंज झाली तर त्याचा मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपल्याला बदललेला दिसतो. बघा, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रिंकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द former object and its velocity. This means that the effect of the force depends on the property related to both mass and velocity of the shrinking object. This property was termed momentum by Newton. यावरून मोमेंटमची डेफिनेशन सांगितली आपल्याला. बघा, मोमेंटम म्हणजे काय तर मोमेंटम इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठल्याही वस्तूचं मास म्हणजे वस्तुमान आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग यांचा प्रॉडक्ट म्हणजे काय असतं, मोमेंटम असतं. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. यामध्ये गतिविषयक आपल्याला दुसरा नियम सांगितला आहे म्हणजेच न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतोय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटमचा जो रेट आहे, जो बदलण्याचा दर आहे हा कसा आहे, प्रपोर्शनल आहे. कशाला समानुपाती आहे, टू द अप्लाइड फोर्स म्हणजे जो फोर्स त्याच्यावर अप्लाय केला जातो त्याच्याशी तो कसा आहे, रिलेटेड आहे. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स आणि त्याची डायरेक्शन आणि अप्लाइड फोर्सची डायरेक्शन म्हणजे मोमेंटमची डायरेक्शन आणि अप्लाइड फोर्सची डायरेक्शन पण काय असते, ऑकर्स इन द सेम. आपल्याला सेम डायरेक्शननी त्याच्यामध्ये चेंज झालेला दिसतो. बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कशाला प्रपोर्शनल आहे, अप्लाइड फोर्सला.
अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि हे मोमेंटमचा होणारा जो चेंज आहे हा फोर्सच्या डायरेक्शनने आपल्याला घडून येताना दिसतो. धिस इज द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता आपण फर्स्ट बघितला, सेकंड आहे. सेकंड कशावर डिपेंड आहे तर मोमेंटमवर डिपेंड आहे. फर्स्ट लॉ जो होता तो इनर्शियावर डिपेंड होता. मी इनर्शिया म्हणजे तुम्हाला सांगितलं, इनर्शिया म्हणजे द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट चेंज इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ मोशन इज कॉल्ड इनर्शिया. आणि मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. मग त्याचा फॉर्म्युलाही लक्षात ठेवायचा आहे मोमेंटमचा, P इज इक्वल टू mv. मग सेकंड लॉ आपण बघितला आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे. म्हणजे सॉल्व करायला एक्झाम्पल नाही म्हणता येणार त्याला आपल्याला, तर आपल्याला रेट ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कसे रिलेटेड आहेत ते बघायचे. बघा, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास यम हॅज अन इनिशियल व्हेलॉसिटी यू. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं वस्तुमान यम आहे मास, आणि त्याची व्हेलॉसिटी इनिशियल पण बघतो, इनिशियल व्हेलॉसिटी आपण यूने रिप्रेझेंट करतो. वेन अ फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी फॉर टाइम टी. त्याच्यावर जर फोर्स एफ आहे अप्लाइड केला जातो तर व्हेलॉसिटी व्ही फॉर टाइम टी द व्हेलॉसिटी बिकम व्ही. आणि त्याची व्हेलॉसिटी किती होते मग व्ही होते. मग इनिशियल मोमेंटम काय झाला एम यू, आणि मग फायनल मोमेंटम काय येतो एम व्ही. जसं इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे, तसा इनिशियल मोमेंटम एम यू आणि फायनल मोमेंटम काय आहे एम व्ही येतं. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जर आपल्याला काढायचा असेल तर काय येतं चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. मग आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं आहे. जसं आपण आधी बघितलं होतं ॲक्सलरेशनमध्ये काय केलं होतं, त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी फॉर्म्युला बघितला होता. तसा हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. याच्यामध्ये चेंज इन मोमेंटम घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी होतं. मोमेंटमचा फॉर्म्युला एम व्ही आहे, म्हणून फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम मायनस करायचा आणि टाईमने डिवाइड केला की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपल्याला मिळतं. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू अपॉन टी इज इक्वल टू एम कॉमन आहे म्हणून एम आपण कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू अपॉन टी लिहिलं. आपण आतापर्यंत बघितलं की ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू काय असतं व्ही मायनस यू अपॉन टी. मग व्ही मायनस यू अपॉन टीच्या ऐवजी आपण काय केलं आहे ए लिहिलं आहे म्हणजे एम ए झालं. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम सेकंड लॉ अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ काय आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे अप्लाइड फोर्सशी कसा आहे प्रपोर्शनल आहे. यामध्ये आपण प्रपोर्शनलचं चिन्ह जर काढलं तर कॉन्स्टंट यूज करतो आणि कॉन्स्टंट काय आहे यामध्ये के आहे. मग एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन कव्हर केला आहे. आता आपल्याला थर्ड लॉकडे वळायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला एस आय सिस्टीम फोर्सचे युनिट दिलेलं आहे. बघा एस आय सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटन हे कशाचं युनिट आहे फोर्सचं एस आय सिस्टीममधलं युनिट आहे आणि फोर्सचं CGS युनिट आहे डाईन. लक्षात ठेवायचं आहे, फिल इन द ब्लँक्सला येतं की एस आय सिस्टीम द फोर्स युनिट द युनिट ऑफ फोर्स इज डॅश डॅश तर न्यूटन अँड इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. लक्षात ठेवायचं आहे, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता पुढे बघूया आपण न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशनकडे वळूया. न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये काय वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट. आपल्याला माहिती आहे आपण आतापर्यंत बघत आलो आहे फोर्स आणि त्याचा इफेक्ट आपण बघतो. फर्स्ट आणि सेकंड लॉ ऑफ मोशन आपण बघितलं. हाऊएव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये फोर्स एकटा कधीही नसतो. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. फोर्स म्हणजे काय असतं दोन वस्तूंमध्ये असणारा रेसिप्रोकल ॲक्शनचा असतो. फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. फोर्स नेहमी कसा असतो पेअर्सनी असतो. वेन वन ऑब्जेक्ट अप्लाइड अ फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट द लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लाइज अ फोर्स ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट. द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. म्हणजे दोन वस्तूंवर फोर्स अप्लाय होत असतो, कधीही फोर्स एकटा नसतो. तर दोन वस्तूंवर जर आपण बिटवीन फोर्स अप्लाय केलेला असेल पण तो कसा असतो इक्वल आणि अपोजिट असतो. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि हीच आयडिया आपल्याला न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये आढळते. द अप्लाइड फोर्स by the first object is called action force while the force applied by the second object on the first is called reaction force. म्हणजे जे दोन
फोर्स अप्लाय असतात दोन ऑब्जेक्टमध्ये, तर पहिल्या ऑब्जेक्टमध्ये अप्लाय होणारा जो फोर्स असतो त्याला ॲक्शन फोर्स म्हणतात आणि सेकंड ऑब्जेक्ट जो आहे त्याला काय म्हणतात, रिॲक्शन फोर्स असं म्हणतात. बघा, आपण जर समजा बॉल घेतला आणि तो भिंतीवर आदळला तर आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो. मग भिंतीकडून पुन्हा आपल्याला रिटर्न तो बॉल आपल्यापर्यंत परत येताना दिसतो. मग तो कोणता फोर्स झाला, रिॲक्शन फोर्स झाला. कुठला झाला, रिॲक्शन फोर्स. मग फोर्स, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे दोन्ही कसे असतात, एकमेकांच्या अपोजिट असतात आणि इक्वल असतात. जेवढ्या वेगाने आपण त्याला फेकणार तेवढ्याच रिॲक्शनने आपल्याला, ॲक्शनने फेकलं गेलं की तेवढ्याच रिॲक्शनने आपल्याला तो परत येताना दिसतो. आपण जर स्लो फेकला तर तो आपल्याला परत येताना पण स्लो दिसतो. आपण जर फास्ट फेकला तर तो फास्ट आपल्याला येताना दिसतो. म्हणजे यामध्ये जशा पद्धतीने ॲक्शन फोर्स अप्लाय केलेला असतो तशाच पद्धतीने रिॲक्शन फोर्स आपल्याला सेकंड ऑब्जेक्टकडून मिळत असतो. यालाच म्हणतात न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज an equal and opposite reaction force which acts simultaneously. आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात येते आहे की एव्हरी ॲक्शन फोर्स, जेवढाही ॲक्शन फोर्स असतो तो कसा असतो, इक्वल असतो, अपोजिट असतो. कशाच्या, रिॲक्शन फोर्सच्या. विच ॲक्ट सायमल्टेनियसली, म्हणजे दोन्हीही ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स दोघं एकमेकांच्या इक्वल आहेत, दोघे एकमेकांसारखेच आहेत पण अपोजिट असतात आणि एकाच वेळेस अप्लाय होत असतात. यालाच म्हणतात न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे बघा पॉईंट दिले इथं 3. ॲक्शन आणि रिॲक्शन आर टर्म दॅट एक्सप्रेस फोर्स. ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे काय असतं, फोर्स एक्सप्रेस करणं. दीज फोर्स ॲक्ट्स इन पेअर्स. आणि हे फोर्स कसे असतात, आत्ताच सांगितलं तुम्हाला, पेअर्सने असतात. एक ॲक्शन असतो तर दुसरा त्याच्यावरून रिॲक्शन दर्शवत असतो. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. दोन्ही सोबतच ॲक्ट करत असतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. पण एकाच ऑब्जेक्टवर असतात का, हे नाही. आपण बॉल फेकतो तर आपण केलेला फोर्स कुठला आहे, ॲक्शन फोर्स, आणि त्याला मिळालेलं प्रतिउत्तर म्हणजे काय असतं, रिॲक्शन फोर्स असतं. आणि हे दोन्ही डिफरंट ऑब्जेक्टवर ॲक्ट होताना आपल्याला दिसतात. दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. ते दोन्ही आपल्याला एकाच ऑब्जेक्टमध्ये आढळून येत नाही. अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल ईच अदर इफेक्ट. आणि म्हणून ते त्यांचा काय करत नाही, इफेक्टसुद्धा कॅन्सल करत नाहीत. याच्यावर आधारित उदाहरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण बंदुकीतनं गोळी उडवतो आणि बंदुकीतनं गोळी उडवल्यावर आपला हात थोडासा मागे सरकतो. याचं कारण काय आहे, याचं रिझन तेच आहे की आपण ॲक्शन करतो म्हणजे बंदुकीतनं गोळी उडवतो आणि त्याचा रिॲक्शन फोर्स आपल्या हातावर जाणवतो आणि म्हणून आपला हात मागच्या बाजूला खेचला जातो. दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे रॉकेट अवकाशामध्ये सोडले जातात. हे रॉकेट जे सोडले जातात हे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशनच्या बेसवर सोडले आहेत की त्याच्यामध्ये काय केलं जातं, खूप मोठ्या प्रमाणात इंधन भरलं जातं आणि त्या इंधनाच्या स्फोटने काय होत असतं, अवकाशामध्ये यान सोडले, अवकाशामध्ये काय केलं जातं तर ते यान सोडले जातात. हे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशनच्या बेसवरचं एक्झाम्पल आहे. अग्निबाण प्रक्षेपण अवकाशामध्ये केलं जातं. मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. बघा दिलं आहे तुम्हाला थर्ड एक्झाम्पल, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. अग्निबाणाचं प्रक्षेपण करणं अवकाशामध्ये, हे पण याचं उदाहरण आहे. कशाचं, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. अशा पद्धतीने आपण फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ कव्हर केलेला आहे. तिन्ही लॉ तुम्हाला लर्न करायचे आहे, युनिट्स लर्न करायचे आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कसा बदलतो याचं आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि ते एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे आणि तिन्ही लॉ लर्न करायचे. पहिला लॉ जो आहे तो बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, म्हणजेच कशावर डिपेंड आहे, इनर्शियावर डिपेंड आहे. बघा एकदा पटकन आपण तिन्ही लॉ रिवाईज करू, मग आपला आजचा टॉपिक संपेल. बघा फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये आपण काय बघितलं, फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये की ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही, मी सांगितलं एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय की जोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे फोर्स अप्लाय करत नाही. अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय असतं की देअर इज चेंज इन स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट और चेंज इन डायरेक्शन ऑफ मोशन. असा फोर्स की ज्यामुळे ऑब्जेक्टचं काय चेंज होतं, मोशन चेंज होतं किंवा त्याची स्पीड बदलते, त्याची डायरेक्शन बदलते, तर त्या फोर्सला अनबॅलन्स फोर्स असं म्हणतात. आणि जोपर्यंत तो अप्लाय करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट रिमेन रेस्टमध्ये असतो किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहतं.
आणि सेकंड लॉ आहे बघा, सेकंड लॉ ऑफ मोशन, इट इज डिपेंडिंग अपॉन द मोमेंटम. त्यासाठी आपण मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला, P इज इक्वल टू MV. युनिट बघितले, SI सिस्टीममध्ये kg मीटर पर सेकंड आणि CGS सिस्टीममध्ये मोमेंटमचे युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. आता लॉ काय आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा कसा आहे, प्रपोर्शनली अप्लाइड फोर्सशी, आणि डायरेक्शन ऑफ फोर्स आणि मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम यांच्या दोघांच्या डायरेक्शन कशा असतात, सेम असतात. नंतर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा आपण फॉर्म्युला बघितला की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू MA येतं. आता थर्ड लॉ ऑफ मोशन हा कशावर डिपेंड आहे, ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सवर हे डिपेंड आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. आणि अशा पद्धतीने ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स हे सायमल्टेनियसली ॲक्ट्स करत असतात, पण ते इक्वल असतात आणि एकमेकांच्या अपोजिट असतात. अशा पद्धतीने आपण न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.